नमस्कार सर्वांना. आजच्या या संक्रांतविषयी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. संक्रांत कोणत्या रंगावर आहे, कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तिचं वाहन काय, वस्त्र काय, शस्त्र काय, नाव काय, आपण काय दान द्यायचं आहे आणि काय कोणती वस्तू घ्यायची आहे, कोणती वस्तू घालायची नाही आहे, कोणती कामं करायची, कोणती कामं करायची नाही आहेत, काय खायचं आहे, हळद, सोनं अशा गोष्टी वापरायच्यात की नाही, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सूर्य हा दर महिन्याला राशी बदलतो. जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला खूप विशेष महत्त्व आहे. आजपासून म्हणजे 14 जानेवारीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे हा एकदम शुभ काळ असतो, हा मानला जातो. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मराठी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे हा आपला मकर संक्रांत ही पौष महिन्यात येते. हा सण नेहमी 14 जानेवारीलाच येतो. फक्त क्वचितच कधीतरी हा सण 13 किंवा 15 जानेवारीला येतो. यावर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 या रोजी मकर संक्रांत आलेली आहे. या दिवशी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा पुण्यकाल आहे. सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करायचे आहे. तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये कुंकू, तीळ आणि लाल फूल टाकून हे जल आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. आता समजा तांब्याचा तांब्या नाहीये तर तुम्ही कोणताही तांब्या घेऊ शकता, स्टीलचाही चालेल. आणि प्रार्थना करायची आहे, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः. जी पण तुम्हाला नावं माहिती आहेत सूर्याची ती नावं घेऊन तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आपला व्हिडिओ पण आहे सूर्य स्तुती, तो एकदा जाऊन बघा. जर तुम्हाला काही तिथे अडचणी येत असतील तर त्या व्हिडिओमध्ये मी सगळं एक्सप्लेन केलंय, तो एकदा तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे जल अर्पण करून सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि आपल्याला त्याचे लाभ घ्यायचे आहेत. रोज जर आपण सूर्याला जल अर्पण केलं की आपल्याला आरोग्य मिळतं आणि ते उत्तम आरोग्य मिळतं. विटॅमिन डी ची कमतरता असेल तर विटॅमिन डी भरून मिळतं. तर अशा प्रकारे आपण सकाळी लवकर सूर्याची पूजा करायची. मकर संक्रांतीला दान करणे खूप शुभ मानलं जातं. काही पण दान करू शकता. मग तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ पात्र, सोने, वस्त्र, अन्न, भूमी, घोडा इत्यादी. आता यामधलं तुम्ही नवीन भांड, गाईला घास, तीळ, वस्त्र, अन्न ह्या गोष्टी देऊ शकता. सोने, भूमी, घोडा ह्या गोष्टी थोड्याशा डिफिकल्ट असतात. आपल्या प्रमाणे द्यायचंय आणि दान देणं हे पण अगदी कंपल्सरी नाही. जे मानतात त्यांनी द्यायचंय, जे नाही मानत त्यांनी नाही दिलं तरी चालतं. ते कंपल्सरी नसतं, आपल्या मानण्यावरती असतं ते. तर दान देणं हे खूपच शुभ मानलं जातं. असं म्हणतात की आपण ज्या गोष्टी दान करतो त्या आपल्या आयुष्यात कधीच कमी पडत नाहीत. म्हणून दान देणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्याच्या त्याच्या परीने दान करावं. आता संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडू शकतो की पिवळा रंग म्हणजे हळदीचा पण असतो, सोन्याचा पण असतो, तर ते वापरावं का? तर सोनं, हळद नक्कीच वापरू शकतो, कारण हे सौभाग्याचं लेणं आहे. सोन्याशिवाय कुठलाही सण अपुरा असतो आणि सौभाग्यासाठी तर खूपच अलौकिक आहे हा सोनं. आणि हळदी कुंकू आपण लावतो, हळदीशिवाय सगळंच अपूर्ण राहतं. म्हणून सोनं आणि हळद वापरूच शकतो आपण. आता आपण पाहूया संक्रांत कशावर आली. संक्रांतचं वाहन काय? संक्रांतचं वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे, पिवळे वस्त्र लिहिलेलं आहे, पायस म्हणजे खीर खात आहे, शस्त्र गदा आहे, तिने केशराचा टिळा लावला आहे आणि वयाने ती कुमारी आहे. तिचं नाव महोदरी आहे. तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, मोती धारण केलेला आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. आता संक्रांतीचे फल पाहूया. संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल.
आता आपण पाहूया की या संक्रांतीला आपण वर्ज्य काय काय करायचं आहे. पिवळे वस्त्र, कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र घातलेलं आहे. पिवळे फूल, पिवळा गजरा, दात घासणे. आता दात घासणे हा प्रत्येकाचा आपला विचार आहे. आजकाल दात न घासता कोणीही राहणार नाही आहे, पण तुम्हाला जर दात घासायचे असतील तर तुम्हाला एक सेकंड ऑप्शन म्हणून माउथवॉश यूज करता येईल किंवा लिंबाच्या काड्या पण एक दिवस चावून ब्रश करता येईल. पण ब्रश करणं मोस्टली टाळा. कठोर बोलणं टाळा, वर्ज्य करा. कामविषयक सेवन करायचं नाही आहे. मांसाहार करायचा नाही आहे. मोठ्यांचा अनादर करायचा नाही आहे. वृक्ष तोडायचे नाही आहेत. इत्यादी गोष्टी आपल्याला या संक्रांतीला वर्ज्य करायच्या आहेत. जेवढ्या पाळता येतील तेवढ्या पाळा. तसं तर धार काढणं वगैरे पण आहे. जे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे दूध दुभती जनावरं आहेत, त्यांना जर अगदीच शक्य नसेल तर काढू नका, नाहीतर आदल्या दिवशी काढा. संक्रांत हा सण आपल्याला हेच शिकवतो की सगळ्यांशी गोडी गुलाबीने राहायचे. म्हणूनच त्याच्यामध्ये तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण एकमेकांना म्हणतो. पण हे फक्त संक्रांतीपुरतं नका ठेवू. ते रेग्युलर आपल्या डेली लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ते आपल्याला फॉलो करायचं आहे. त्यामुळे म्हणून त्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्या आणि चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या. म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असंच. या दिवशी तीळ आणि गुळाला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण तीळ हे उष्ण असल्यामुळे आणि गुळ पण उष्ण असल्यामुळे याचा आपण शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आपण याचे सेवन करतो. हे पदार्थ खाल्ले जातात. पहिले खूप थंडी असायची, आजकाल थंडी थोडी कमी आहे, पण थंडीमध्ये हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि म्हणून ह्या पूर्ण महिना म्हणजे पूर्ण जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत तीळ आणि गुळाचं सेवन करू शकतो आपण. मग तिळाच्या पोळ्या आहेत, तिळाचे लाडू आहेत, तिळाची पावडर करून पण आपण खाऊ शकतो रोज चमचा. ते आपल्यासाठी खूप उपयोगाचं आहे. या दिवशी सुगड पूजण्याला खूप महत्त्व आहे. सुगड किंवा बोळकी म्हणतात काय काय ठिकाणी. तुमच्या तिथे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे 5 सुगड म्हणजे 1 खण असं या सुगडला म्हणतात आणि प्रत्येकाच्या इथे वेगवेगळ्या प्रकाराची पूजा केली जाते. कुठे प्रत्येक ठिकाणी 5-5 जिन्नस घेऊन, म्हणजे जसं सगळं खारीक, खोबरं, बदाम, लवंग, वेलची असे सगळे प्रकार एकत्र ठेवून मोठ्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ते ठेवतात आणि सुगडांपुढे प्रत्येकापुढे एक असा तो पानाचा विडा मांडून त्याची पूजा केली जाते. आणि मग त्याच्यानंतर हे एखाद्या मंदिरात, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात किंवा राम सीताच्या मंदिरात जाऊन हे ओवसा घ्यायचा असतो. एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींना सुगड देणं घेणं करायचं असतं. हे खूप असं म्हणजे सौभाग्यासाठी हे खूप चांगलं असतं. आपल्या घरी जर एखादी नवीन सून आली असेल किंवा आपल्या मुलीचं लग्न झालं असेल तर त्यांच्यासाठी पण हे सुगडचं नवीन सुरुवात होते. त्यामुळे त्याच्यामध्ये पण या सुगडांची पूजा केली जाते. तर या सुगडांमध्ये या हंगामात जे पिकं पिकतात ना, ते सगळी पिकं टाकली जातात. सगळं म्हणजे जे पण मिळतं ते, जसं हरभरा, गाजर, पावट्याच्या शेंगा, ऊस, ज्वारीची ओंबी, गहूची ओंबी, हे सगळं टाकून त्याच्यामध्ये एक फूल ठेवून त्याच्यामध्ये तीळ आणि जे रेडीमेड तिळगुळ मिळतात ते टाकून यांची पूजा केली जाते. आणि रामा मंदिरात, रामसीताच्या मंदिरात आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात त्याचा ओवसा घ्यायला जायचं. देवाला ओवसून झाल्यानंतर हळदी कुंकू देताना हे सुगड एक सुगड वाण म्हणून दिलं जातं आणि यातला ओवसा ओटीत घातला जातो. महिलांसाठी हा सण खूप उत्साहाचा आहे, कारण या दिवशी एकमेकांना हळदी कुंकू वाण म्हणून दिलं जातं, एखादी वस्तू वाण म्हणून दिली जाते, तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात आणि वेगवेगळ्या वस्तूंनी हा सण साजरा करतात. हा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकूचा हा कार्यक्रम 14 जानेवारी ते 4 फेब्रुवारीला आपण कधीही करू शकतो, कारण 4 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे. तर रथसप्तमीपर्यंत आपण जर आपला हळदी कुंकू राहिला असेल किंवा अडचण आली असेल एखाद्या स्त्रीला, महिलेला, तर तिला ओवसता आलं नसेल 14 तारखेला, तर त्या रथसप्तमीपर्यंत कधीही ओवसू शकतात. तर आणि हळदी कुंकू पण आपण करू शकतो. कधी? 14 जानेवारी ते 4 फेब्रुवारी रथसप्तमीपर्यंत. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की संक्रांती देवी खीर खात आहे, म्हणून आपल्याला त्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी दिवशी आपल्याला खीर बनवायची नाही आहे आणि खायचीही नाही आहे. खीर बनवणं वर्ज्य आहे.
आता आपण भोगीबद्दल बघूया. भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, ज्यामध्ये आपण तिळाची भाकरी आणि मिक्स भाज्या, जशा ह्या अंगामध्ये ज्या भाज्या पिकतात त्या 7 किंवा 9 भाज्या एकत्र करून आपण त्याची भोगीची भाजी बनवतो आणि तिळाची भाकरी बनवतो. हे शरीर उष्ण राहण्यासाठी थंडीमध्ये हे पण संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्याला करायचं. संक्रांती दिवशी तिळाच्या पोळीला खूप महत्त्व आहे. तिळगुळाची पोळी नक्की बनवा. जर रेसिपी हवी असेल तर नक्की देईल. खुसखुशीत तिळाची पोळी कशी बनवायची कमेंट जर आली तर देईल, नाहीतर मग यूट्यूबवरती खूप आहेत रेसिपीज, तुम्ही बघून बनवू शकता. तिळाच्या सोबत तीळ आणि गुळाच्या पोळीसोबत तूप लावून आपल्याला ती ह्या संक्रांती दिवशी खायची असते. बाकी पुरणपोळी वगैरे तर आपण एरवी दुसऱ्या सणांना करतोच ना. ह्या सणाला तिळाला महत्त्व आहे आणि गुळाला महत्त्व आहे, म्हणून मोस्टली म्हणजे शक्यतो तिळगुळाचीच पोळी करा. अगदीच आवडत नसेल फॅमिलीमध्ये कोणाला तर तुम्ही दुसरा ऑप्शन म्हणून आपली पुरणपोळी बनवू शकता, पण तिळगुळ पोळी नक्की बनवून खाऊन बघा. अजून एक ॲडिशनली सांगायचं होतं की संक्रांती दिवशी प्लॅस्टिकच्या बांगड्या किंवा मेटलच्या बांगड्या नका घालू, कारण ते म्हणजे नाही घालायचं असतं त्या दिवशी. आपण सोन्याच्या जर अवेलेबल नसतील तर आपण काचेच्या बांगड्या घालू शकतात. आणि लाखेच्या बांगड्यांना ह्यामध्ये खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. तर लाखेच्या बांगड्या जर तुम्हाला मिळाल्या, बांगडेवाल्यांकडे मिळतात, तर त्या तुम्ही नक्की घाला. दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याशी निगडीत सण असल्यामुळे पूर्ण पांढऱ्या रंगांची साडी किंवा कपडे मकर संक्रांत दिवशी घातले जात नाहीत. कारण तुम्ही ऑफ व्हाईट कलर, क्रीम कलर घालू शकता, पण पूर्ण पांढऱ्या रंगांची साडी नका घालू त्या दिवशी. अजून एक म्हणजे संक्रांती देवीने मोती परिधान केलेले आहेत, त्यामुळे मोत्यांचे दागिने आपल्याला घालायचे नाही आहेत. आपण हौसेने संक्रांती दिवशी नटताना सगळ्या स्त्रिया मोत्यांचे दागिने घालायला खूप पसंत करतात, पण ह्या संक्रांतीला आपल्याला मोत्यांचे दागिने वर्ज्य करायचे आहेत, कारण संक्रांती देवीने मोती परिधान केलेला आहे, म्हणून मोत्यांचे दागिने घालू नका. या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे आणि संक्रांती देवीने खीर खाल्लेली आहे, म्हणजे खीर खात आहे, म्हणून खीरही खायची नाही आहे. या दोन्ही गोष्टी खाण्यामध्ये वर्ज्य करा. या दिवशी काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे, पण काळा रंग जर तुमच्या घरात चालत नसेल तर काळा रंग नका वापरू. पण काळ्या रंगाला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण काळा रंग हा सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आपला थंडीपासून बचाव करतो. असं म्हटलं जातं की सूर्याच्या पत्नीने पण या दिवशी काळा रंगाचे कपडे किंवा साडी घातली होती, म्हणून त्या दिवशी काळा रंग सूर्याला खूप आवडतो, म्हणून आपण त्या दिवशी तो घालायचा असतो. पण आपल्या रूढी परंपरांनुसार आपल्या घरात जर चालत नसेल, आपल्या देवीला जर चालत नसेल तर काळा रंग अवॉइड करा. आणि असं पण विचारलं जातं की समजा जर पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे तर आमच्या साड्यांमध्ये पिवळ्या पट्ट्यांचा म्हणजे पिवळे पट्टे आहेत किंवा सोनेरी पट्टे आहेत तर चालतील का? तर हो, नक्की चालतील, कारण आपल्याला फक्त पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. पट्टे जर छोटे मोठे असतील तर चालतील, तुम्ही ती घालू शकता. म्हणजे दुसरा ऑप्शन नसेल तर मोस्टली जरी दुसरी साडी असेल तर नक्कीच घाला. पण तुम्हाला जर नवीन साडी असेल, संक्रांतसाठी तुम्ही जर ती साडी खरेदी केली असेल आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं असेल सोनेरी रंगांचं आणि पिवळ्या रंगांचे पट्टे, तर तुम्ही ती नक्कीच घालू शकता. आणि शेवटी संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्यामुळे सगळ्या सौभाग्यवती एकमेकांना वाण हे दान देतात. तर त्या दिवशी पण म्हणजे 14 जानेवारी दिवशी सुद्धा सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 आपण कोणतंही दान करू शकता. आणि शक्य असेल तर घरात तिळांचं दान करा, हवन करा, त्याच्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभते. वाणामध्ये काय काय द्यायचं त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की घेऊन येईल, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, थँक्यू. संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. बाय बाय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भेटू पुन्हा एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम.